हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 82 82 72 27 आणि 87 93 75 16. कृष्णाकाठच्या क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सहाय्यक ऊस विकास अधिकारी हर्षल पाटील, क्रांतीमार्फत आमनापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन. कृष्णाकाठच्या परिसरात महापुरामुळे तसेच शेतजमिनीतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणावर क्षारपड जमिनीची समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक गावातील अनेक शेतकरी या समस्येला सामोरे जात असून जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी क्रांती साखर कारखान्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक ऊस विकास अधिकारी हर्षल पाटील यांनी केलं. आमनापूर येथे आयोजित शेतकरी चर्चा सत्रात मार्गदर्शन करताना हर्षल पाटील यांनी क्षारपड जमिनीच्या समस्येवर सविस्तर माहिती दिली. कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये महापुराचे पाणी शेतामध्ये साचणे, पाण्याचा निचरा न होणे तसेच जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढणे यामुळे ऊसासह विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता शास्त्रीय पद्धतीने जमिनीचा निचरा सुधारणे, योग्य मशागत, सेंद्रिय घटकांचा वापर आणि आवश्यक त्या सुधारणा सातत्याने करणं गरजेचं आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केलं. कारखान्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादनात समोरील आव्हाने वाढत असताना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित ऊस जाती, रोग कीड व्यवस्थापन आणि जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे चर्चासत्रातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार अरुण लाड आणि कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक पोपटराव फडतरे हे होते. ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी सरपंच आकाराम पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. महालिंग राजमाने यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी चर्चासत्रात ऊस शेती, क्षारपड जमीन आणि उत्पादन वाढीशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थित मार्गदर्शकांनी प्रश्नांना उत्तरे देत शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच यावेळी माजी उपसरपंच संदीप काटवटे, विठ्ठलगावचे उपसरपंच हनुमंत घाडगे, रमेश पाटील, प्रमोद जाधव, बाळासो अनुगडे, डॉक्टर श्रीकांत पाटील, हनुमंत पवार, पलूस गटाचे ॲग्री ओव्हरसियर क्षितिज जंगम यांच्यासह सर्व स्टाफ व शेतकरी उपस्थित होते. डॉक्टर जी डी बापूलाड सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि क्रांती कुटुंब प्रमुख आदरणीय अरुणांना लाड, त्याचप्रमाणे क्रांती कारखान्याचे चेअरमन आदरणीय शरद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या वतीनं सर्वच गावांमध्ये, कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी, जमीन सुधारणेसाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून मार्गदर्शनपर चर्चासत्र चालू आहे. याचाच एक भाग म्हणून आज आपल्या आमनापूर गावामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले. आज आपण त्या चर्चासत्रामध्ये कारखान्याचे ऊस विकास अधिकारी आदरणीय जाधव साहेबांनी कृष्णाकाठला ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भानं सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तर क्षारपड जमीन सुधारणा हा विषय. या विषयावर गेली 2 वर्ष झालं आदरणीय शरद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाकाठची दुदंडी, पुंदी, त्याचप्रमाणे आमनापूर, मुरली अशा कृष्णाकाठच्या गावामध्ये भाऊंच्या माध्यमातून जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि याचाच पहिला टप्पा म्हणून पुंदी या गावामध्ये क्षारपड जमीन सुधारण्याचा प्रकल्प साधारण 350 एकरवर पूर्ण झाले. आणि त्याच पद्धतीनं या आमनापूर सारख्या गावामध्ये त्याचाही वापर व्हावा आणि इथल्या लोकांनीही जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन
जाधव साहेबांनी या ठिकाणी केलं. जमीन आपली जमीन आहे अशी किंबहुना चांगली जमीन पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली तरच पुढची पिढी शेतीकडे वळणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं साध्य करून दाखवणार आहे. आणि त्या माध्यमातून आपली पुढची पिढी जर शेतीतून उत्पादन चांगलं येत असेल तरच पुढची पिढी आपलं सामाजिक आर्थिक जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकणार आहे. आणि म्हणूनच आदरणीय शरद भाऊ, आदरणीय आमदार अरुण अण्णा यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा या संपूर्ण कृष्णा काठला क्रांती कारखान्याच्या वतीने आवाहन करतो की आपण या शारपट जमीन सुधारणा कार्यक्रमामध्ये आपल्या गावानं सहभागी व्हावं आणि आपल्या गावामधील जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.